हरिओम. आज शुक्रवार 9 मे 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. शुद्ध वातावरण आणि पवित्र आचरण. ऐकूया. आपल्या घरातलं वातावरण शुद्ध, शांत, पवित्र असावं. आपल्याकडे येणाऱ्या माणसाला परत जाऊच नाही असं वाटावं. अगदी भगवंताच्या इच्छेने प्रपंच चाललाय असं समजून त्या प्रपंचात विद्या, वैभव, घरदार इत्यादी सर्व काही यश संपादन करा. अगदी एखाद्या राजयोग्याप्रमाणे प्रपंचात ऐशारामात राहून गाद्या गिरद्यांवरती लोळा. पण हे करीत असताना तुमचं अंतःकरण ते मात्र भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेलं राहू द्या. कोणाशी वाद घालीत बसू नका. जगाचा मान फार घातक आहे. त्याची चटक लागली की मनुष्य त्याच्या मागे लागतो. नंतर मान मिळवण्याची कृती थांबते आणि मानही नाहीसवतो. जगातले अजिंक्य असे पुरुष सुद्धा कुठेतरी विषयात गुंतलेले असतात. तिथे त्यांचा घात होतो. जगाला ते भारी असतील पण त्या विषया पुढे त्यांचं काहीच चालत नाही. प्रेमात गुंतू नका, तसं द्वेष मत्सरातही गुंतू नका. दोन्ही सारखेच घातक आहेत. आपल्या प्रिय नातेवाईक मेला आणि आपण ज्याच्यावर दावा लावला तो भाऊबंद मेला. दोघही मेल्याचं सूतक सारखंच. त्याचप्रमाणे मनुष्य प्रेमात गुंतला काय किंवा द्वेषाने गुंतला काय, नुकसान सारखंच. भगवंताचा विसर हा कोणत्याही कारणाने झाला तरी बरा नाही. मग प्रपंचात सुखसोयी असल्याने तो होवो किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळे तो होवो. ढोंग, बुवाबाजी इत्यादीच्या भानगडीत तुम्ही पडू नका. अगदी काहीही न केलं तरी चालेल, पण ढोंग मुळीच करू नका. आणि सर्वांनी माझ्यावर कृपा करा. अगदी अनुभवाने मी सांगतो की बुवा होण्याच्या फंदात तुम्ही पडू नका. आपलं कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करून त्याचं अनुसंधान अखंड टिकूया. आमची अशी वृत्ती बनण्यासाठी संतांच्या संगतीची आपल्याला जरुरी आहे. आपण सर्वजण सत्संगतीमध्ये आहोत असं म्हणतो, मग आमची वृत्ती का न सुधारावी? तर संतांना ज्याची आवड आहे ते आम्ही धरलं पाहिजे. ते धरलं नाही म्हणून आमची वृत्ती सुधारत नाही. श्रीकृष्णाने उद्धवाला ज्ञान देऊन त्यांना गोपीकडे पाठवलं. भगवंताच्या नामामध्ये त्या रंगून गेल्या होत्या. गोपींचं नामावरचं प्रेम पाहून उद्धवाला आश्चर्य वाटलं. नामामध्ये त्यांना भगवंत दिसत असे आणि ते पाहून उद्धवाने देवाला सांगितलं, अरे देवा, तू मला ज्ञान दिलंस खरं, पण तुझ्या भक्तीचं प्रेम पाहून त्याहूनही श्रेष्ठ आहे ना, ते तू मला दे. खरोखर त्या नामाचं महात्म्य देवाच्या वर्णनापेक्षाही कठीण आहे. तुम्ही सर्वजण इथे आला आहात. इथून रामाजवळून काही मागून न्यायचंच असेल तर त्या नामाचं प्रेम तुम्ही सर्वांनी मागा. सर्वांनी नामस्मरण करा, आनंदात राहा. राम कृपा करेल हा भरोसा बाळगा. आपल्या जीवनात सहजता हवी. सहजतेमध्ये समाधान आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.